गेल्या 4 दिवसांपासून गाजत असलेला 52 कोटींच्या बिलाचा विषय आणि आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले कॅफो अर्थात मुख्य लेखापरीक्षक प्रवीण जैन यांच्यावरील संशयाच्या धुक्यामागची खरी मेक आता बाहेर येऊ लागली आहे. हळूहळू या बिल प्रकरणातील एक एक धागे आता उलगडू लागलेत. जी काही दक्षिणा असेल ती माझ्याच झोळीत पडली पाहिजे, बाकी कोणीही वाटेकरी नको, अशा पद्धतीने सत्ताधारी भाजपमधील एक गट जो 2017 पासून म्हणजे जेव्हा महापालिकेत भाजपची सत्ता आली तेव्हापासून पालिका पद्धतशीरपणे लुटून खात असल्याचं बोललं जातंय. परवा उघडकीस आलेला 52 कोटींच्या बिलांचा विषय देखील याच गटाच्या धूर्त व चाणाक्ष पाठीराख्यांनी पद्धतशीरपणे 2 दिवसात हाताळून मोकळा केला. मात्र निवडलेला मार्ग चुकीचा व कायदेशीर नसल्याचं बिंग उघडकीस आल्यानं हे सारं चव्हाट्यावर आलं. आपल्याच समितीमधील 2 सदस्यांनी वाढ व घट करण्याच्या प्रस्तावावर सही केल्याचं व नंतर ते दिसून आल्याचं पाहून स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांचा इगो दुखावला गेला आणि पुढचं सगळं रामायण घडलं. कहर म्हणजे अभिषेक बारणे यांना सावरण्याऐवजी सत्तारूढ पक्षनेता असलेल्या प्रशांत शितोळे यांनी नेमकी बारणे यांच्या विरुद्ध बाजू घेऊन सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमधील बेबनाव व संवाद नसल्याचं आढळून आलं. याचा परिणाम म्हणजे या प्रकरणामुळे राज्यभर भाजपची आज बदनामी झाली आहे. या प्रकरणावर भाजपचे 4ही आमदार हे स्वतःला कारभारी म्हणून घेतात. ते महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे व उमा खापरे यावर साधी प्रतिक्रिया देखील द्यायला तयार नाही आहेत. आणखी कहर म्हणजे भाजपचे अध्यक्ष असलेले शत्रुघ्न काटे यांच्या प्रभागातीलच त्यांच्या पक्षाच्या नगरसेविका कुंदाताई भिसे यांनी उपसूचना असलेल्या पत्रावर परस्पर सही करून खुद्द भाजप अध्यक्षांनाच तोंडावर पाडलंय. थोडक्यात सत्तेवर येऊन अवघ्या 2च महिन्यात भाजपच्या नगरसेवकांमध्ये व कारभाऱ्यांमध्ये एक वाक्यता नसणं, शिस्त नसणं याचं दर्शन आता सर्वांना घडलंय. कॅफोसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचा एखादं बिल असो वा फाईल असो वा खर्च असो त्याबाबतचे निर्देश, आक्षेप, मत, सूचना यांना प्रचंड महत्त्व असतं. प्रसंगी आयुक्तांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयावर देखील आक्षेप घेण्याचं सामर्थ्य कॅफोमध्ये असतं. परंतु कॅफोचाच जर पाठीचा कणा कोणी मोडून टाकला असेल व आम्ही सांगतो तसे कर असा त्यांना दम दिला असेल तर कॅफो तरी बिचारा काय करणार. एकूणच पिंपरी चिंचवडच्या शहर भाजपची अवस्था म्हणजे एका माळेची सारे मनी पण ओवायला नाही कोणी अशा म्हणीप्रमाणे झाली आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.